तर चला आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने 8 ते 9 माणसं जेवतील असे अंडा करी बनवणार आहे. ते पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि सोबत बाजरीची भाकर, लिंबू, कांदा आणि भात. मस्त असे पोट भरून खातील जर असे अंडा करी जर बनवली तर. तर चला मग ही अंडा करी कशी बनवायची याची रेसिपी दाखवायच्या अगोदर किंवा ही रेसिपी जर माझी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहायला मिस करू नका. तर चला आता आपण सुरुवात करूया. आपण 8 ते 9 माणसं जेवतील असाच आपण अंडा करी म्हणजे रस्सा बनवणार आहे. तर चला मग आता सुरुवातीला आपण ही अंडी जी आहे ते एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत. तर हे पहा मी पूर्ण अंडी काढून घेतलेले आहेत. तर आता आपण ही अंडी जी आहेत ते अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत, जेणेकरून अंडी थोडीशी घाण असतात, त्यामुळे मी पाण्याने एकदम स्वच्छ करून घेणार आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपण ही अंडी जी आहेत ते स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर आता आपण ही अंडी आहेत ते एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं होतं गॅसवर, त्यामध्ये आपण अलगद पाण्याने असे अंडी ठेवणार आहोत. तर हे पहा पूर्ण अंडी जे आहेत ते ह्या पाण्यामध्ये आपण ठेवून घेतलेले आहोत. तर आता आपण याच्यामध्ये एक छोटा चमचा मीठ घेणार आहोत. मीठ याच्यासाठी घेणार आहोत की लवकर शिजतील अंडी. आणि आता आपण एक ताट झाकून ठेवणार आहे, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. तर मी तुम्हाला अंडी शिजल्यानंतर दाखवत आहे, त्यामुळे एक 15 ते 20 मिनिटांत तुम्हाला दाखवत आहे. तर अंडी जे आहेत ते शिजून एकदम छान तयार झालेले आहेत. तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि एक वाटी घेणार आहे, त्यामध्ये आता आपण हे एक एक अंडी जे आहेत शिजलेली ती काढून घेणार आहे. तर हे 5 चीर पडलेले अंडे आहेत, व्यवस्थित शिजलेले गेलेले आहेत अंडी. तर ही अंडी आपण थोडी बाजूला ठेवूयात, तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करूया. तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती. तर चला आता त्यामध्ये आता आपण तेल घेणार आहोत. तेल जे आहे ते आपण थोडंसंच वापरणार आहे, कारण आपण नंतर हे तेल वापरणार आहोत, त्यामुळे आवडीनुसार तेल वापरा. 2 मध्यम आकाराचे असे कांदे मी मोठे चिरून घेतलेले आहेत. तर आता आपण हे मोठा कांदा जे आहे ते आपण याच्यानंतर बारीक करून घेणार आहोत. त्यामुळे अगोदर कांदा भाजून घेणार आहोत. त्यामध्ये लसूण, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण हे जोपर्यंत आपला कांदा छान भाजत नाही तोपर्यंत आपण भाजून घेणार आहे. बरेच वेळा असं होतं की अंडा करी जास्त माणसांची कशी बनवायची, तर अशा पद्धतीने जर बनवली ना तर अंडा करी खूप छान होते. तर हे पहा कांदा सुद्धा आपला जे आहे ते मध्यम भाजलेला आहे, म्हणजे 50% कांदा भाजून तयार आहे. त्यामध्येच आता आपण 8 ते 9 अद्रकचे थोडेसे बारीक केलेले तुकडे घेतलेले आहेत आणि एक छोटी वाटी खोबरे घेतलेलं आहे, त्याचे सुद्धा आपण बारीक तुकडे केलेले आहेत. तर आता आपण खोबरं आणि अद्रकचे तुकडे पण छान भाजून घेऊया त्यामध्येच, लगेच आपण दुसरं साहित्य नाही वापरायचं. तर आता हे पहा अद्रक आणि खोबरं पण छान भाजलं गेलेलं आहे. तर एक मोठा आकाराचे टमॅटो आहे ते मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण ह्या मसाल्यामध्येच घेणार आहोत. सगळं साहित्य आहे ते याच्यामध्येच भाजून घेणार आहोत. तर आता आपण त्याच्यामध्येच एक छोटी वाटी तीळ आणि एक छोटा चमचा आपण मक्याची बी वापरलेला आहे. तर हे सुद्धा आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत. तर हे पहा मस्त असा मसाला जे आहे ते दिसत आहे. तर आता हे मसाला भाजून तयार झालेला आहे, एकदम खमंग असा मसाला तयार झालेला आहे. तर चला आता आपण एका वाटीमध्ये हे काढून घेणार आहोत. आता ही गरम आहे, त्यामुळे आपण लगेच भाजून नाही वाटून नाही घेणार, थोडासा थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आता आपण जे अंडे आपण थंड करायला ठेवले होते ते घेणार आहोत. त्यामध्ये आता आपण पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण हे अंडे जे आहे ते सोलून घेणार आहोत. सगळे अंडे आपण सोलून घेणार आहोत. तर हे पान मिठाचा वापर केल्यामुळे एकदम छान असं अंड सोलून तयार झालेलं आहे. आता आपण अशाच पद्धतीने सगळी अंडी जे आहेत ते सोलून घेणार आहोत. तर हे पहा मी पूर्ण टरकारे जे आहेत ते काढून घेतलेला आहे आणि मसाला पण आपण बारीक करून घेतलेला आहे मी. तर चला आता आपण एका कढईमध्ये त्याच कढईमध्ये आता आपण तेल घेणार आहे. तेल अजून पण सांगते आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर आता आपण एक छोटा चमचा जिरे घेतलेला आहे. जिरे घेतल्यानंतर आता आपण लगेच जे आपण बारीक करून मसाला घेतलेला आहे ते आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. आपण अगोदर ही मसाला जे आहे ते चांगला भाजून घेतलेला आहे तेलामध्ये, त्यामुळे आपण ही मसाला जे आहे ते थोडासाच भाजून घ्यायचा आहे, जास्त भाजायची गरज नाही. कारण आपण अंडा करी जे आहे ते एकदम वेगळ्या पद्धतीने आणि हॉटेलच्या भाजीला सुद्धा महागे पाडेल अशी आज आपण भाजी बनवणार आहे. वास तर एकदम खमंग असा येत आहे. तर हे पहा कडनं थोडंसं तेल पण सुटत आहे. तर हे
मसाला जे आहे ते आपला छान भाजला गेलेला आहे. तर चला आता आपण दुसरे साहित्य वापरूया. त्यामध्ये आता आपण घेणार आहोत धनिया पावडर 1 छोटा चमचा आणि आता 1 छोटा चमचा अंदाजानं आपण हळद घेणार आहोत. आणि आता त्यामध्ये घेणार आहे गावरान काळं तिखट. मी माझ्या आवडीनुसार घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आणि आता हे गावरान काळं तिखट घेतलं आहे. त्यामध्येच आता आपण आवडीनुसार मसाला घेणार आहोत. मी माझ्या आवडीचा घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही घेऊ शकता. तर आता हे सगळं साहित्य आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि पूर्ण छान हे ज्यात भाजलं गेलेलं आहे. तेलाचा वापर आपण थोडासा कमीच केलेला आहे. जास्त की तेलाची गरज नाही वाटत मला. तर चला आता हे पूर्ण छान मसाला तयार झालेला आहे भाजून. तर आता आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहे. पाणी जे आहे त्यात आपण जास्तच घेणार आहे, कारण आपण 8 ते 9 माणसांसाठी अंडा करी बनवणार आहे. त्यामुळे आपण पाणीही त्याच अंदाजाने म्हणजे रस्साही त्याच अंदाजाने करणार आहोत. तर हे पहा, ही मसाला आणि पाणी आहे ते एकदम मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया. तर हे पहा, आपण तेल कसं वापरलं होतं आणि एकदम छान अशी तरी येत आहे भाजीला. तर हे पहा, आता आपण घेणार आहे चवीनुसार मीठ. मी माझ्या चवीनुसार घेत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. तर आपण मीठही त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर चला आता आपण अंडी पाहूया. तर अंडी जी आहेत तीही रस्सा उकळूपर्यंत आपण या अंड्याला जे आहे ते अशा पद्धतीने चीर मारून घेऊया, कारण प्रत्येक अंड्यामध्ये रस्सा जे आहे ते अंड्यामध्ये उतरेल आणि अंडसुद्धा चवीला लागेल. तर चला आता उकळी फुटत आहे. तर आता आपण हे चीर मारून घेतलेले अंडी जे आहेत ह्या रश्श्यामध्ये आपण सोडून घेणार आहोत. एकदम मस्त असा छान वास येत आहे. चला आता ही अंडी जी आहेत ते आपण थोडीशी उकळून घेणार आहोत. तर आता आपण पूर्ण अंडी या रश्श्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि उकळी पण फुटत आहे. तर हे पहा, आता थोडासा रस्सा चेक करून बघणार आहे कसं झालेला आहे. मस्त झालेला आहे. पोट भरून खातील असा आपला हे अंडा करी झालेली आहे. तर चला मग आता आपण ही थोडीशी उकळी फुटूस तर थांबणार आहोत. तर हे पहा, मस्तपैकी अशी उकळी फुटलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण कस्तुरी मेथी घेतलेली आहे. कस्तुरी मेथीने जे आहे ते अजून स्वाद वाढले या अंडा करीचा. आता आपण कस्तुरी मेथी वापरलेली आहे, त्यामुळे आपण थोडीशी अजून उकळी घेणार आहोत ह्या अंडा करीला. तर चला तोपर्यंत तयारी करू. सोबत घेतलेली आहे महाराष्ट्राची लाडकी बाजरीची भाकरी, ती पण गरम गरम, लिंबू आणि कांदा. आणि आता घेणार आहे आपण त्याच्यासोबत भात. मस्तपैकी असं जर अंडा करी बनवले तर माणूस पोट भरून जेवल असे आज आपण अंडा करी बनवलेले आहे. तर चला आता आपण गॅस ही बंद केलेला आहे आणि एकदम तरीवाली अंडा करी आपण आज घेणार आहोत या डिशमध्ये. तर हे पहा, एकदम खमंग असा वास येत आहे, घमघमीत वास सुटत आला. तर चला थोडीशी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घेणार आहोत आणि आता मी घेणार आहे ते म्हणजे बाजरीची भाकरीचा 1 घास घेणार आहे. ते कसं झालेलं आहे, मस्तपैकी असं रस्सा दिसत आहे. मस्त छान चवीला पण झालेले आहे. तर तुम्ही सुद्धा अंडा करी ह्या पद्धतीने जर बनवली तर आवडीने खातील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही ट्राय करा. आणि रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद.